नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी 29 सप्टेंबरची जबरदस्त माहिती पाहू शकता बघा. नवीन कागदपत्र, सर्व लाडक्या बहिणींनो ई-KYCचे नवीन कागदपत्राच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. भरपूर महिला भगिनींचे प्रश्न होते, दादा सर KYCसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, तर ते कागदपत्र पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तातडीची सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आहे. कुठली सूचना आहे, ई-KYC करताना काय काय सूचना आहे त्याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, जबरदस्त माहिती, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, तातडीची सूचना ई-KYC बदल, सोबतच बघा सप्टेंबरचा हप्ता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या पैशांच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे, संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्व महिला भगिनींनी व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या विषयीची नवीन कागदपत्राच्या संदर्भात, तातडीच्या सूचनेच्या संदर्भात आणि ई-KYCच्या संदर्भात पण. त्याच्यामुळं हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचं आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता बघा. राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आता नवनवीन अपडेट समोर येत आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली. बघा, अनिवार्य म्हणजे काय, तर ई-KYC तुम्हाला करायचीच आहे. ई-KYC तुम्हाला करावीच लागणार आहे. जर तुम्ही ई-KYC केली तरच तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही ई-KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आहेत. जरी तुम्ही पात्र असाल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही जर तुम्ही KYC केली नाही तर. आता बघा, KYC केली नाही तर तुम्ही पात्र राहाल का, तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही, KYC करताना जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली नाहीत तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. त्याच्यासोबतच कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता यामुळे अनेक महिला लाभार्थींना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-KYCसाठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना वारंवार सायबर कॅफेवर चकरा माराव्या लागत आहे, ज्याच्यामुळं त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलां योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते. बघा, या तांत्रिक अडचणी आहेत, त्याच्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहण्याची भीती जी आहे ती त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. तांत्रिक बिघाडामुळे महिलांची गैरसोय. ई-KYC पूर्ण करण्यासाठी महिलांना अनेक तास सायबर कॅफेमध्ये वाट पाहावी लागत आहे. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट वारंवार हँग होणे, त्याचे सर्व्हर डाऊन होणे या अशा समस्यांमुळे त्यांची नोंदणी पूर्ण होत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला दूरदूरहून केंद्रावर येतात, पण रांगा लावूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. या त्रासातून मुक्तता मिळावी अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच वेबसाईट तात्काळ सुरक्षित करावी अशी मागणीही केली जाते. बघा, ही जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट पण तात्काळ सुरक्षित करावी, म्हणजे चांगली चालायला पाहिजे अशा पद्धतीने करावी अशी मागणी महिला भगिनींची. बोगस अर्ज रोखण्यासाठी ई-KYC बंधनकारक. बघा, जे काही बोगस अर्ज केलेले होते मागे आपण जर पाहिलं तर काही पुरुषांनी लाभ घेतल्याचं पण समोर आलं होतं. काही लाडक्या बहिणी ज्या सरकारी नोकरीला आहेत त्यांनी पण लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. त्याच्यामुळं बोगस अर्ज रोखण्यासाठी ई-KYC बंधनकारक केलेली आहे. राज्य सरकारने योजनेतून बोगस लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आढळून आले होते, त्यामुळे ई-KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली होती. या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची अचूक छाननी करण्यात येत होती. यामुळे बोगस अर्ज आपोआप रद्द होतील आणि खऱ्या पात्र महिलांनाच लाभ मिळेल अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र सध्याची तांत्रिक अडचण पाहता बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी उचललेले हे पाऊल खऱ्या पात्र महिलांसाठीच अडथळा ठरत आहे.
कागदपत्रे सादर करूनही केवळ तांत्रिक बिघाडांमुळे प्रक्रियेत अडकून पडल्याने महिला हवालदिल झाल्या आहेत. बघा, कागदपत्र आहेत, कागदपत्र सादर करूनही महिलांना तांत्रिक बिघाड कुठला? तर बघा, OTP येत नाही, हा पहिला तांत्रिक बिघाड. नंतर KYC होत नाही, हा दुसरा तांत्रिक बिघाड. कारण दिवसा KYC होतच नाही आहे. दिवसा कोणीही करू नका, दिवसा KYC होत नाही. त्याच्यानंतर बघा पुढे, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडे केलेली आहे. शासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन EKYCची वेबसाईट सुरळीत कार्यरत करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून गोरगरीब आणि गरजू महिलांना सरकारी योजनेचा लाभ विना अडथळा मिळणे शक्य होईल आणि त्यांची होणारी पायपीट थांबेल अशी मागणी केली जाते. बघा, नंदुरबार जिल्ह्यामधील ज्या काही महिला भगिनी त्यांनी स्थानिक प्रशासनाला त्याची मागणी केलेली आहे की लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन KYCची जी काही वेबसाईट आहे ती सुरळीत कार्यरत त्या ठिकाणी करावी, म्हणजे जेणेकरून आम्हाला KYC आमची होऊन जाईल आणि आम्हाला पुढे जो लाभ आहे तो मिळत राहील. कारण बघा, कागदपत्र आहेत महिलांकडे, कागदपत्र आहेत, परंतु कागदपत्र असून पण महिलांना अडचणी येत आहेत. कुठल्या? तांत्रिक अडचणी आहेत. तांत्रिक टेक्निकल अडचणी कुठल्या? तर बघा, वेबसाईट चालत नाही, OTP येतो, तर OTP टाकण्यासाठीचं पेजच ओपन होत नाही, OTP 2-3 वेळा येतो, नंतर त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक सांगितलं जातं. अशा पद्धतीच्या भरपूर अडचणी आहेत. तर त्या अडचणींकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्या सॉल्व्ह केल्या जाव्यात, म्हणजे त्या सोडवाव्यात आणि आमची KYC पूर्ण व्हावी अशा पद्धतीची मागणी महिलांनी केलेली आहे. आता बघा, कागदपत्र कोणकोणते लागतात EKYC करण्यासाठी ते आपण लगेच बघूया. तर बघा, दरम्यान या योजनेचा अनेक पात्र महिलांनी लाभ घेतला असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर शासनाने काही कठोर निर्णय घेतलेले आहेत. आता लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास KYC पूर्ण करावी लागणार आहे. KYC ज्यांची झाली असेल त्यांनाच लाभ मिळणार आहे. KYC पूर्ण करावी लागणार आहे. तर बघा, यासाठी फडणवीस सरकारने महिलांना 2 महिन्यांची मुदतसुद्धा दिलेली आहे. 2 महिन्यात लाडक्या बहिणींनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. बघा, 2 महिन्यांमध्ये जर तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात हा जो काही सवाल आहे, प्रश्न आहे, तो उपस्थित केला जातो आहे. आता आपण KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रं लागतील याची माहिती जाणून घेऊयात. बघा, या कागदपत्रांच्या शिवाय KYC होणार नाही आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर KYC करावी लागणार आहे. अधिकृत संकेतस्थळ कुठलं बघा, लक्षात घ्या, ladkibhin.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला लॉग इन करायचं आहे. या वेबसाईटवरच लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणतीच कागदपत्रं अपलोड करायची नाही आहेत. ज्यांना KYC करायची असेल त्यांना कुठलीही कागदपत्रं अपलोड करायची नाही आहे. मग कागदपत्रं कोणकोणती लागतील? तर बघा, यासाठी फक्त लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड, म्हणजे ज्या महिला असतील स्वतः त्यांचं आधार कार्ड लागणार आहे. ज्या महिलांना 1500 रुपये येतात त्यांच्या आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे तो मोबाईल नंबर लागेल. नंतर लाभार्थ्यांच्या पतीचे, म्हणजे तुमच्या आधार कार्डवर बघा तुमचं पूर्ण नाव राहतं, पूर्ण नाव असतं, पूर्ण नावाच्या म्हणजे तुमच्या नावाच्या पुढे पतीचं नाव आहे की वडिलांचं नाव आहे ते बघा, आणि त्यांचं आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर तो पण तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. अशा पद्धतीने हे 2 कागद जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. स्वतःचं आधार कार्ड, तुमचं किंवा तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड, अशा पद्धतीने तुम्हाला लागणार आहे. आणि मोबाईल नंबर, ज्या मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक आहे किंवा आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर लागतो, कारण OTP त्या नंबरवर पाठवला जातो. ते OTP तुम्ही टाकले की लगेच तुमचे पुढचे प्रश्न ओपन होतात. प्रश्न उघडले, त्या प्रश्नांची उत्तरं दिली की तुमची KYC पूर्ण होऊन जाते. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.